मॅन ऑफ द मॅच देण्यात येते आहे. कसलखंड ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आमचे मित्र सन्माननीय श्री रेवनाजी पाटील यांचे सुद्धा या ठिकाणी स्वागत होतोय. उपसभापती चषकावरती असलेलं आपलं नितांत प्रेम पाहून आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा या मंडळातर्फे आम्ही सहर्ष स्वागत करतो. आलेल्या सर्व पुन्हा एकदा सर्व राजकीय सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा क्षेत्रातील सर्व मान्यवरांचे उपसभापती चषकामध्ये सहर्ष स्वागत करतो. असेच प्रेम आमच्यावरती नितांत राहू द्या. धन्यवाद. थैंक यू वेरी मच रोशनजी सकपा सर. धन्यवाद साहेब आपले आभार. या मॅच कडे वळूयात. आणखीन एक महत्वपूर्ण सामना या दुसऱ्या रजनीतील तिसरी मॅच आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळते, जिथे दोन विजयी संघ एकामेकाच्या समोर येत असताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूला आरुष 11 G2I जीते आणि त्याच्या अगेन्स्ट पाहायला मिळतोय श्री दत्त शिवकर. या दोन संघांदरम्यानची लढत. नुकता टॉस झाला. 3 षटकांच्या मॅच मध्ये प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय जो अर्थातच आरुष 11 G2I जीते या टीमने इथे घेतलाय. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. प्रणय मात्रे आणि प्रतीक पाटील आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात. एक चुरशीची लढत पाहायला मिळेल यात ती मात्र शंका नाही आहे, कारण दोन विजेते संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. या सामन्यामध्ये काय वाढून ठेवलंय, कारण जिथे आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आघाडीच्या दोन्ही फलंदाजांना पाहतोय. रोहित मात्रे गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. एका बाजूला प्रणय मात्रे, रोहित मात्रे गोलंदाजी मार्क वरती. हे बॅटल देखील तितकंच महत्वाचं राहणार आहे. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो न बदलो वेळ ही निश्चित बदलते. कशी असेल कोणाची वेळ. 18 बॉलचा खेळ आहे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना अर्थात रोहित मात्रेला आपण पाहतोय. प्रतीक पाटील ऑन अ स्ट्राइक. मागील मॅच मध्ये विस्फोटक खेळी त्याने साकारली होती, जिथे एक चांगल्या दर्जाचा खेळ त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. जिथे 15 धावांची खेळी केली, 6 बॉल त्याने फेस केले होते. 1 षटकार आणि 2 चौकार ठोकणारा प्रतीक या मॅच मध्ये काय कशा धाटणीचा खेळ करतो हे पाहणं गरजेचं. पहिला बॉल गोलंदाज सज्ज होतोय. पहिला चेंडू बॅटची आतली कडा, चायनीज कट, रुबी कट इथे घेतला होता बॉलने. आणि एक बिरुदावली या शब्द या फटक्याच्या पाठीमागे आहेत. चायनीज कट घेतलेला हा चेंडू जो मात्र थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. पहिला बॉल प्रचंड वेगाने पाहायला मिळाला. एक अँगल बनवत असताना गोलंदाजीसाठी नेहमीच जाणला जाणारा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना रोहित मात्रेला आपण पाहतोय. अराउंड विकेटने तो गोलंदाजी करतोय. उजव्या बाहेर चेंडू टाकण्याचे प्रयत्न त्याने केलात. गोलंदाजीच्या संपूर्ण आयुधा आपल्याकडे असणं गरजेचं राहतं. किंबहुना आपण नेहमीच म्हणतो ना की गोलंदाजी करत असताना गोलंदाजी मार्क वरती रोहित मात्रे पुन्हा एकदा सज्ज होत असताना कोला टाकला. इथे मात्र एक्स्ट्रा कव्हरला केले. क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल. एकापेक्षा जास्तीचं काही नव्हतं, परंतु घडतंय तरी काय मैदानाच्या आतमध्ये. सिंगल आली, डबल साठी पलटले. दुसरी धाव देखील इथे कंप्लीट करण्यात आली आहे. फेका फेक, पुन्हा एकदा स्क्वेअर फेकी. तिसरी कंप्लीट करण्यात आली आहे. चौथी देखील येते. 4 धावा कंप्लीट करण्यात आल्यात. धावा धाव, फेका फेक, इथून तिथे तिथून इथे. क्रिकेटचा खेळ चाललाय की पकडा पकडीचा खेळ. मैदानाच्या आतमध्ये हे कळता योग्य नाहीये, कारण ज्या क्षेत्ररक्षणाचा दर्जा नेहमीच उंचावलेला आपण ज्या आयुष 11 G2I जीते टीमचा पाहिलाय, मैदानाच्या आतमध्ये एक्झॅक्टली धावा किती कंप्लीट केल्यात याची चर्चा होईल. चार धावा इथे कंप्लीट करण्यात आल्यात मैदानाच्या आतमध्ये. एक्झॅक्टली अंपायरनी या गोष्टीकडे लक्ष दिलं की फलंदाज जाणीवपूर्वक मैदानाच्या आतमध्ये धावांमध्ये आला नाही ना, फेकीमध्ये आला नाही ना. अगदी आपण पाहिलं ना तर द्वारकानाथ चोरगे यांनी या गोष्टीकडे कल ठेवला आणि तिथून सांगितलं होय धावा इथे कंप्लीट करण्यात आल्यात. चुकी झाली क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून. चुका आणि चुका होत असताना
असाध्य ते साध्य करिता साहस कारण अभ्यास तुका म्हणे. संतांची शिकवण आहे, कोणती असाध्य गोष्ट जर का साध्य करायची आहे त्यासाठी अभ्यास करावा लागतो. हा बॉल हेलिकॉप्टर खेळला ऑन साइडला अलॉंग विथ द कार्पेट डीप एक्स, जिथे डीप काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. आणखीन एक चौकार. च्या बॅट मधून 2 चौकार आलेत असं म्हणायला काही वावगं ठरणार नाही, कारण याआधीच्या बॉल वरती 4 धावा पळून पूर्ण केल्या आणि हा चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट करत असताना चौकार आलाय. संघाची धावसंख्या 8. चेंडू खाली राहिलाय, पडल्यानंतर जमिनी लगत राहणारा हा बॉल थेट यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल. समीकरण बदलतील, मॅच मध्ये रंजकता निर्माण होईल. क्रिकेटचा खेळ आहे, कधी रंकाला राजा आणि राजाला रंक बनवेल ना हा खेळ, याचा मात्र नेम नाही. कधी हिरो तर कधी झिरो. यावेळेला देखील बॉल खाली राहिला, थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. फिंगर रोल केली होती या बॉल वरती. अचूकतेने गोलंदाजी करत असताना, एक अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना चेंडूला वळवण्यामध्ये ही सक्षम आहे गोलंदाज रोहित म्हात्रे. गोलंदाजी असू द्यात किंबहुना फलंदाजी असू द्यात, बॉलची जुगलबंदी करण्या व्यतिरिक्त बॅटने ज्याच्या अद्भुत कौशल्यासाठी जाणला जाणारा रोहित मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. जर्सी नंबर 45. पुढचा बॉल खोला टाकला, ऑन साइडला केला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक येतो चेंडूवरती, एक सिंगल घेतली, दुहेरी साठी पलटलेत वेगाने. ही सेकंड रन जोखीम बरी होती, जोखीम घेतली, रिक्स घेतली. अनेक वेळा आपण म्हणतो की रिक्स घेतली की तोटा होतो, परंतु जो रिक्स घेतो तोच मोठा होतो. रिक्स घेतली, फलंदाज बाद. षटकाचा खेळ संपला. 9 धावा धावफलकावरती आहेत. डीजे मास्टर आकाश गायकर यांच्या माध्यमातून हे गीत येत असताना पाहायला मिळालंय. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. एकनाथजी शिंदे साहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री बनले त्यावेळेला या गीताला राज्यगीताचा दर्जा आला. आणि आज तागायत प्रशासनाच्या ज्या ज्या ठिकाणी झेंडावंदन होतो त्या त्या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी महाराष्ट्र गीत घेतात. त्या कारणासाठी डीजे मास्टर कृपया हे गीत राज्यगीत आहे. मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती एकंदरीत आपण पाहतोय 9 धावा धावफलकावरती आहेत. 9 ऑन दी बोर्ड. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. प्रतीक पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. प्रणय म्हात्रे गोल्डन डकचा, डायमंड डकचा शिकार तो राहिला. एकही बॉल फेसने केलेला नाही आहे आणि तो रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला. मयूर म्हात्रे दुसऱ्या षटकाच्या दरम्यान 3 षटकांची मॅच आहे. पहिला बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर थेट यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना इथे पाहायला मिळाला जो निर्धाव स्वरूपाचा चेंडू येत असताना आपण पाहतोय. डॉट बॉल. रोहित म्हात्रेने मागील षटक हाताळलं. जर्सी नंबर 45 त्याचा पाहायला मिळाला. याआधी आपण पाहिल्यानंतर रोहित शर्माच्या नावावरती हा कारनामा पाहायला मिळाला. जर्सी नंबर 45 त्याच्या आईने त्याच्यासाठी हा जर्सी नंबर दिला होता. अंकगणित तज्ञांकडे ज्यांची भेट घेतल्यानंतर हा जर्सीचा नंबर त्याला त्याच्या आईने दिला होता. अनेक चर्चा होतात. अंकगणित तज्ञांकडे जावं लागतं, कोणता नंबर योग्य कोणता नंबर अयोग्य, अनेक वेळेला जन्मतारीखा. हा बॉल खोला टाकला, कबसला केला, डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक एक धाव निश्चित घेतली, दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. फिक मैदानाच्या आतमध्ये चांगला थ्रो पाहायला मिळाला. आर्म स्ट्रॉंग होते. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी. अरुण म्हात्रेला आपण पाहिलं, फेकी चांगली केली त्याने, परंतु जास्तीचा वेळ खर्च केला. रन्स कंप्लीट करण्यात आल्या. त्या दोन संघाची धावसंख्या 11. 11 ऑन दी बोर्ड. 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. इथून पार्टनरशिप बिल्ड व्हायला हवी. अजय भगत स्ट्राइक एंड वरती आहे. पुढचा बॉल गोलंदाज पुनच्च. यावेळेचा चेंडू डाऊन द ग्राउंड केला, लॉंग ऑफला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, आउट ऑफ दी पार्क. षटकार.
लिए मुसीबतें तमाम है इस खेल में, बुलंद हो अगर हौसला तो मुमकिन हर मुकाम है. ज्याचे हौसले बुलंद ना त्याच्या यशाची जी धूळ आहे ना ती पायाची धूळ बनते आणि त्यासाठी प्रयत्न चांगले असावे लागतात. अजय भगतच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. हा बॉल उजव्या एसीच्या बाहेर थेट यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना नंबरची चर्चा आपण करत होतो. जर्सी नंबर 45 ची चर्चा मी करत होतो. नॉन स्ट्राईक एंड वरती प्रतीक पाटील आहे, त्याच्याही जर्सी नंबर 45 आहे. सर्वाधिक वेळेला आपण पाहिलं तर एक नंबर जास्तीच्या चर्चेचा विषय राहतो तो 45 क्रमांक, कारण रोहित शर्माचा जर्सीचा नंबर आहे. सुरुवातीच्या कालखंडामध्ये ज्यावेळेला क्रिकेटमध्ये नंबर्स आले ना त्यावेळेला 1 ते 11 नंबर राहायचे. बॅटची इनसाइड एज, कॉट बिहाइंड विकेट, खेळाडू क्रमांक दुसरा बाद. ना शिवशंकर तो ना कैलासपती, ना लंबोदर तो ना गणपती, नतमस्तक तया चरणी ज्यांनी केली स्वराज्य निर्मिती, देव माझा एकच तो राजा शिवछत्रपती. शिवछत्रपतींच्या चरणी नतमस्तक होऊया. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो दुसरा फलंदाज बाद झाला कॉट बिहाइंडच्या रूपाने. अजय भगत बाद होत असताना पाहायला मिळाला. 8 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. संघाची धावसंख्या 17. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. दुसऱ्या षटकाच्या दरम्यान आपण धावसंख्या पाहतो. एका गोष्टीची चर्चा झाली होती, नंबर्स. सुरुवातीच्या कालखंडामध्ये 1 ते 11 नंबर असायचे. कॅप्टनला पहिला नंबर दिला जायचा. इथून पुढे नंबर चॉईस वाले आले आणि प्रत्येकाचे नंबर्स बदलले. परंतु टी शर्टच्या पाठीमागे असणारी नावं ही जास्तीच्या चर्चेचा विषय राहिली. भारतीय संघ ज्यावेळेला मैदानाच्या आतमध्ये एक मॅचच्या दरम्यान उतरला होता त्यावेळेला मला आठवण होतं की प्रत्येक संघाच्या खेळाडूच्या जर्सीवरती आपल्या आईचं नाव होतं. आणि तसाच एक संघ या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये किंबहुना रायगड नगरीमध्ये पनवेल तालुक्यामध्ये खेळतो चिंचपाडा टीम. त्यांच्या टीमच्या जर्सीच्या पाठीमागे प्रत्येक खेळाडूच्या आईचं नाव आहे. यावेळेचा बॉल लोअर फुल टोस ऑन साइडला फुल टोल वसूल केलाय. चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. षटकार. ऑन दी बोर्ड ॲट TRS कॉल करण्यात आला बॅटिंग टीमच्या माध्यमातून. DRS कॉल करण्यात आलाय. या आपण तिसऱ्या पंचांकडे बोलूयात. तिसरे पंच प्रवीणजी पवार सर यांच्याकडे आपण बोलूयात. निर्णय काय येतोय पाहणं तितकंसं गरजेचं राहील. मयूर मात्रेचा शेवटच्या बॉलवरती एक दमदार षटकार पाहायला मिळाला. धाबा आल्यात, रन्स आल्यात. मैदानाच्या आतमध्ये रोशन पाटील आला आणि तो आनंद घेऊन आलाय. मैदानावरती आल्या आल्या त्याने एक मोठा स्ट्रोक खेळलेला पाहायला मिळाला. फेअर डिलिव्हरी. षटकार आला. संघाची धावसंख्या 23. पहिल्या षटकामध्ये 9, दुसऱ्या षटकामध्ये 14, एकंदरीत 23 बनला. 23 ऑन दी बोर्ड. त्याला काल तू नव्हता का गौरव? काल नव्हता का तू? खतर करा बोलतो माझा तो 1:30 वाजता. तू होता का? 1:30 वाजता बायकोला फोटो पाठवायचे पण मीटिंग होती काय? दोन षटक संपले. 23 धावा फलकावरती आहे. 2 फलंदाज बाद. तिसऱ्या षटकाच्या दरम्यान गोलंदाजी मार्क वरती. तिसरा आणि शेवटचे षटक या 17तील सौरभ मात्रे गोलंदाजी मार्क वरती येत असताना पाहायला मिळतोय. सौरभ मात्रेला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहत आहोत. आणि एक जलद गतीचा गोलंदाज, एक द्रुत गतीचा गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना. चला नेक्स्ट मॅच साठी आपण इन्व्हाइट करूया दोन्ही टीमचे कॅप्टन. आता चिरले टीमचा कॅप्टन आणि अगदी त्याच वेळेला करंजोई करंजाडे टीमचा कॅप्टन. यावेळेला खोला टाकला उजव्या एसीच्या बाहेर. एक चिकी सिंगल घेण्याचा प्रयत्न करण्यात वेध घेतलाय. डॉट बॉल
आघाडीचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रतीक पाटीलला सळो की पळो करून सोडलाय. मोठे स्ट्रोक पासून वंचित ठेवलं. रन्स आलेल्या नाही आहेत डॉट बॉल येत असताना. स्कोर कार्ड वरती 23 ऑन दी बोर्ड. 23 धाबा फलकावरती पहिला बॉल डॉट स्वरूपाचा आलाय. एक बाप आपण पाहण्याजोगी राहिली. यावेळेचा बॉल ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आला परंतु इथे त्याच्या मस्तकावरती दिली दस्तक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. मयूरजी पाटील एकंदरीत एक गोष्ट वाखाणण्याजोगी झाली आहे या मॅच मध्ये. एकंदरीत पूर्वार्धाच्या तिन्ही षटकातील तिन्ही पहिला बॉल जो गोलंदाजाने हाताळला तो डॉट स्वरूपामध्ये आलाय परंतु दुसऱ्या बॉलवरती मोठा स्ट्रोक देखील आलाय. अर्थात निर्धाव चेंडू टाकणं हे क्षणभंगुरता इथे पाहायला मिळाली. पुढच्या बॉलवरती मोठे स्ट्रोक पाहायला मिळालेत. लोअर फुल टॉस ऑन साइडला केला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. इथे सिंगल येत असताना पाहायला मिळते. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन कंप्लीट करण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. आणखी एकेरी धाव येत असताना संघाची धावसंख्या वधारत जाऊन पोहोचते. जिथे धावफलकावरती धावा आहेत ते एकंदरीत 30 रन्स ऑन दी बोर्ड. 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. क्रिकेटची चित्तथरारक लढत जी मात्र आपण पाहत आहोत. या स्पर्धेमध्ये एकंदरीत 444 वा चेंडू इथे हाताळण्यात आला जो मात्र गोलंदाज टाकत असताना पाहायला मिळेल. DRS कॉल करण्यात आला. 2 DRS आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून दिले जातात. पहिला DRS जो अनसक्सेसफुल राहिला आणि पुन्हा एकदा बॅटिंग टीमने DRS कॉल इथे केला आहे वेस्ट साइड साठी. वेस्ट साइड इथे पाहिली जाईल. अंपायरचा कॉल आहे जो फेअर डिलिव्हरी आहे परंतु बॅटिंग टीमने चॅलेंज केलं. इथे बॅटिंग टीमने चॅलेंज केलंय अंपायरच्या डिसिजनला. अंपायर्सने फेअर डिलिव्हरी दिली आहे. अर्थात स्कोर कार्ड वरती आपण 30 पाहत आहोत. 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पुढचा जो बॉल जो मात्र महत्वाचा निर्णय राहील. दूध का दूध पानी का पानी क्या रहेगी आगे की कहाणी आपण पाहतोय तो अर्थातच 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून संदेजी पाटील, राज पाटील, प्रणय पाटील, निशांत पाटील आणि क्रिश पाटील यांच्या यांच्या माध्यमातून हे कामकाज आपण पाहत आहोत. फेअर डिलिव्हरी अर्थात रन्स येत असताना पाहायला मिळते ती अर्थात केवळ 1. संघाची धावसंख्या 30. मोठे स्ट्रोक खेळावा लागतील. मोठी फटकेबाजी करावी लागेल. बॅटिंग टीम आपल्या माहितीसाठी 2 DRS आपण गमावलेले आहेत. आता मात्र DRS अवेलेबल नसेल. स्कोर कार्ड वरती धावा जिथे आपण पाहतोय ते 30 बनला. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 3 चेंडू शेष आहेत परंतु फटके येतील का विशेष हे पाहणं फार महत्वाचं राहणार आहे. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सौरभ. यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक येतो. 1 रन कंप्लीट केली आहे. दुहेरीसाठी पलटल्या. सेकंड रन देखील इथे कंप्लीट करण्यात आली आहे. चित्त्याची चपळाईने हरणाचा वेग धारण केला. मैदानाच्या आतमध्ये वेगाने धावत असताना दोन्ही फलंदाज पाहायला मिळाल्यात. हुसेन बोल्टने पाहिलं असताना की त्यालाही हेवा वाटला असता. इतक्या वेगाने धावले ते दोन्ही खेळाडू. काही वर्षांपूर्वी किंबहुना गत वर्षी मला वाटतं या विभागामध्ये चित्याची चाहूल लागली होती आणि इथे धावाही त्याच वेगाने येत असताना पाहायला मिळाल्यात. संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती 32 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. 32 ऑन दी बोर्ड. 32 धावा धावफलकावरती आपण पाहत आहोत. एक रणनीतीबद्ध कामकाज चालू होतं. चला जास्तीचा वेळ खर्च करायचा नाहीये बॅटिंग टीम कारण इथून पुढे अजूनही जवळपास 8 सामने कव्हर करणं बाकी आहे आणि पुढचे सामने हे 4 षटकांचेही आहे. अर्थात जास्तीचा वेळ आपल्याकडे नाही आहे. याकडे लक्ष वेधूयात. आज 12 संघ खेळत आहेत. 8 मॅचेस अजूनही बाकी आहेत. मला तर वाटतं की सकाळचे 7 ही कदाचित वाजू शकतील जास्तीचा वेळ खर्च केला तर. थोडी घाई करा. धावफलकावरती 32. पुढचा बॉल लोअर फुल टॉस पिक केला. ऑन साइडला केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते परंतु चेंडू सरळ रावल होत असताना दमदार, वजनदार, शानदार षटकार.
संघाची धाव संख्या 38 धावा फलका भरली आहेत. रन्स आलेत या मॅच मध्ये. चुरशीचा सामना, एक काटेकी टक्कर इथे पाहायला मिळते. काय झेल देखील घेतला प्रेक्षक वर्गाने. यावेळेचा बॉल बॅकफुटला, आणखीन एक चेंडू सीमारेषेच्या बाहेर आकाशाला गवसणी घालत असताना केलं हे एअर स्ट्राईक, ठोकलाय षटकार. धाबा त्या 44-45 टार्गेट आहे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल आणि आयवा कॅच घेतलेला प्रेक्षक वर्ग चला कृपया त्वरित या आपण टॉस साठी प्रथमतः इन्व्हाइट करूयात आर्यन स्पोर्ट चिरले आणि करंजो आई करंजाडे. हॅलो, टॉच विन होण्या अगोदर या ठिकाणी जे प्रमुख मान्यवर या ठिकाणी लाभलेले आहेत. सार्थक जीवन म्हात्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य जीवन म्हात्रे याचे चिरंजीव सार्थक म्हात्रे आपण असाल तर आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. मी रुकेश काठवले यांना विनंती करतो की आपण सार्थक जीवन म्हात्रे यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. गुळसुंद जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय श्री जीवन म्हात्रे यांचे चिरंजीव, त्याचसोबत महागणेश बांदेकर आमचे सर्वांचे गोटूदादा यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सिरॅमिक्स कोटिंग जे नवीन व्यवसाय आहे त्यांनी या ठिकाणी सुरू केलेला आहे, त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत आहे. मी किरण सत्य यांना विनंती करतो की आपल्या गोटूदादाचं आपलं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. महागणेश बांदेकर, सन्माननीय श्री हेमंत गायकर करंजाडे, आपणास विनंती आहे की आपण सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे. किरण पाटील आमचे मित्र कसलखंड यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, आपणास आपलं मोस्ट वेलकम. सन्माननीय श्री हरिचंद्र ठाकूर आमचे मित्र आहेत. हरिचंद ठाकूर, आपणास विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावर जाऊन आपल्याला स्वागत घ्यायचं आहे. एक महत्वाचं स्वागत म्हणजे आमच्या रायगड जिल्हा प्राथमिक शाळेचे शिक्षक आहेत सन्माननीय श्री मालकर सर, त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणून नुकताच या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला आहे. भरतजी गोगावले, फलोत्पादन मंत्री सन्माननीय श्री भरतजी गोगावले यांच्या शुभ हस्ते आमचे मालकर सर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार या ठिकाणी मिळालेला आहे. मी पनवेल पंचायत समितीचे माजी उपसभापती आमचे आधारस्तंभ आणि सन्माननीय श्री प्रेरणास्थान श्री वसंत काठवले यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मालकर सर यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. मालकर सर या, आपण आपलं स्वागत होतंय. त्यासोबत आमचे मित्र सन्माननीय श्री उद्योजक, युवा उद्योजक म्हणून ज्यांची ओळख आहे असे किरण पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होतंय. आपणास विनंती आहे की किरण सर आपण या ठिकाणी यायचंय. किरण सत्य यांना विनंती आहे की आपण किरण पाटील यांचे या ठिकाणी स्वागत करायचं आहे. कसलखंड ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी प्रभारी सरपंच यांचे भाऊ आहेत ऍडव्होकेट तानाजी दादा पाटील, आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचंय. आपलं सुद्धा स्वागत या ठिकाणी होतोय. किरण पाटील यांचं स्वागत करायचं आहे. एक मिनिट चंद्रकांत पाटील इथे मुख्य व्यासपीठावर आहेत, ते शुभेच्छा देतात या मॅचला. चंद्रकांत सीताराम पाटील यांच्या शुभेच्छा या मंडळासाठी उपसभापती चषकासाठी आलेल्या आहेत. दादा एकच मिनिट थांबवतो आपणास. आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणून ज्यांना नुकताच प्रदान झाला ते आमचे रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय श्री मालकर सर यांचं स्वागत या ठिकाणी होतोय. धन्यवाद. मी विनंती करेन या अंपायर DRS चा कॉल करण्यात आला. पहिल्याच बॉल वरती दमदार सुरुवात होत असताना इथे पाहायला मिळाले. बॅटिंग टीमने चॅलेंज केलंय. DRS कॉल इथे घेण्यात आलाय. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर होत असताना पाहायला मिळतोय. थर्ड अंपायर मैदानाच्या आतमध्ये इथे कार्यरत असताना पाहायला मिळतील. अर्थात
क्रिकेटमध्ये प्रथमतः थर्ड अंपायरचा ज्या वेळेला सुरुवात झाली ना, पहिला खेळाडू हा सचिन रमेश तेंडुलकर होता, जो रनआउटच्या सुरुवातीमध्ये बाद झाला होता. जॉन्टी रोड्सने त्याला बाद केलं होतं. इट इज अ फेअर डिलिव्हरी. षटकार आला पहिल्याच बॉलवरती. षटकार येत असताना पाहायला मिळाला निलेश पाटीलच्या बॅटमधून. टॉस साठी इन्व्हाइट केलं मी. चला आर्यन स्पोर्ट चिरले आणि करण जाडे टीमची कॅप्टन या आपण टॉस करणार आहोत नेक्स्ट मॅचचा. चला त्वरित या. पहिल्या बॉलवरती षटकार आला. 45 टार्गेट या मॅच मध्ये. खुला टाकलेला बॉल ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. वेगाने एक धाव कंप्लीट केली. दुहेरी साइड पलटलेत. रोहित इंटरेस्टेड होता, परंतु त्याच वेळेला निलेश पाटील म्हणाले की धाव इथे बनणार नाहीये, जोखीम घेऊन काहीही होणार नाही. संघाला एक मोठी पार्टनरशिप बिल्ड करून द्यावी लागेल. लक्ष मोठं आहे अर्थात. 44चा पाठलाग 45चा पाठलाग इथे करायचा आहे. 44 बनल्यात. 45चं लक्ष या सामन्यामध्ये आपण पाहत आहोत. क्रिकेटमध्ये सारं काही शक्य आहे. स्वतःवरती विश्वास ठेवला ना तर आपण यशाची उत्तुंग आणि उंच इमारत गाठता येते. पुढचा बॉल लोड फुलटोज. आणखीन एक इथे फटका ऑन साइडला डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तैनात. एकापेक्षा जास्तीचे काही नाही. चांगल्या दर्जाची फेक धाव आली. एक संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारत असताना जिथे 8 धावा धावफलकावरती आहेत. 8 ऑन दी बोर्ड. चला नेक्स्ट मॅचचा टॉस या षटकाच्या समाप्तीनंतर लगेचच करण्यात येईल. दोन्ही टीमचे कॅप्टन या लगेच टॉस करण्यात येईल. नेक्स्ट मॅचचा रिपोर्टिंग करा. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण उपस्थित व्हा. लगेच टॉस करण्यात येईल. पुढचा बॉल लोड फुलटोस ऑन साइडला केलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आला. त्याने टिपला झेल. अविश्वसनीय अमानवीय झेल. फलंदाज बाद. चांगला कॅच इथे पाहायला मिळाला, कारण बाउंड्री लाईन वरती क्षेत्ररक्षण करत असताना क्षेत्ररक्षक अजयला आपण पाहिलं. काहीशी चर्चा होतीये पंचांच्या सोबतीने साथीने मैदानाच्या आतमध्ये. निर्णय काय येतोय पाहिलं जाईल, कारण बाउंड्री लाईन वरती एक अफलातून झेल पाहायला मिळाला. बॉडीचं संतुलन, हँड अँड कॉर्डिनेशन, सर्व गुण संपन्न असा क्षेत्ररक्षक जणू काही हा झेल घेत असताना आपण त्या कॅच साठी इतकंच म्हणू शकतो की जुळून येती रेशीम गाठी. अफलातून झेल इथे पाहायला मिळालाय. चला नेक्स्ट मॅचचा टॉस साठी दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण इन्व्हाइट करतो. लगेचच टॉस करण्यात येईल पुढच्या सामन्याचा, जिथे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. मयूर म्हात्रे. मयूर गरज गोलंदाजी करतोय. मयूर म्हात्रे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला आणि मयूर पाटील गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आहेत. मयूरचाच बोलबाला आहे की काय आज मैदानाच्या आतमध्ये? आणखीन एक मयूर, तिसरा मयूर. दोन्ही टीमचे कॅप्टन आम्ही वारंवार लक्ष वेधतोय. मला वाटतं की मॅच सुरू होण्याच्या आधी पासूनच आपण अनाउन्समेंट केली. ऑन साइडला केलेला हा स्ट्रोक डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. एक सिंगल इथे कंप्लीट करण्यात येते. एकापेक्षा जास्तीचे काही नाही. 45चा पाठलाग. मयूर घरत या षटकामध्ये धावा त्याने कमी खर्च केल्यात. कम खर्च आणि जादा चर्चा अशा स्वरूपाचं त्याचं हे षटक राहिलंय. स्कोर कार्ड वरती धावा आल्या ते केवळ 9 धावा 9 धावफलकावरती आहेत. मोठी फटकेबाजी करावी लागेल. कोणत्याही संकटाशिवाय मिळणारे यश हे केवळ विजय ठरतं, परंतु अनेक संकटांवरती मात करत मिळवलेला विजय हा नेहमीच इतिहास घडवत असतो. इतिहास घडवला जाईल का या मॅच मध्ये? धावा यायला हव्यात. रन्स थांबल्यात. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये? पुढचा बॉल गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज पुनच्च सज्ज होत असताना वर्ध विकेट मयूर घरत. यावेळेला खोला टाकला. ऑन साइडला केलाय. क्षेत्ररक्षक आहे. इनसाइड आउट केले होते. जागा बनवली होती. खोलातल्या चेंडूवरती केवळ सिंगल येते. एकेरी धावा येत असताना पाहायला मिळाला. मला तर वाटतं एखाद्या इंजिनियर कॉलेजमध्ये जेवढे सिंगल नसतात ना, तितक्या सिंगल या इनिंग मध्ये पाहायला मिळाल्या. या पहिल्या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती षटकानंतर जिथे धावफलकावरती धावा त्या 10. एक फलंदाज झालाय. बाद विजयासाठी येणारे 12 बॉलचा खेळ शेष आहे. 12 बॉल आणि 35 ची गरज. फलकावरती धावा त्या पहिल्या षटकाच्या अंती 10.
10 धावा फलकावरती आहेत. कदाचित हे सिंगल पाहिल्यानंतर ना मला मयूरजी पाटील असं म्हणावं लागते की उद्याच व्हॅलेंटाईन डे आणि एवढे सिंगल चालणार नाहीत या मॅच मध्ये. या एकाच षटकामध्ये एवढे सिंगल आलेले आपण पाहिलेत. अजय भगत गोलंदाजी मार्क वरती 81 सिंगल आल्यात या स्पर्धेमध्ये अद्याप. ऑन साइडला केलेला हा चेंडू जिथे एक धाव मिळते. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन जोखीम बरी होती. ही धाव इथे मात्र जखमेवरती मीठ चोळण्यासारखी आहे. आयुष 11 जीतू आहे जिथे टीमच्या. कारण मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं एक एक धाव महत्वाची होती, एक एक सिंगल महत्वाची होती, एक एक रन महत्वाची होती. आणि अशा परिस्थितीमध्ये फलंदाज बाद. टीमच्या अडचणी वाढू लागल्यात. संकट समयी संकटाच्या काळी धावून येणारा खेळाडू इथे एखाद्या क्रायसिस मॅनची भूमिका अदा करणारा खेळाडू हवाय. आणि तो मैदानाच्या आतमध्ये येतोय की काय बॅटिंग साठी. संघाचा संकट मोचक, संघाचा तारणहार बॅटिंग साठी येत असताना सौरभ म्हात्रेला आपण पाहतोय. रोहित म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये अजूनही उभा आहे. त्याच्या बॅटमधून अपेक्षेनुसार खेळ झालेला नाहीये. त्या रन्स गोळा करावा लागतील. त्या धावा येणं बंधनकारक असेल. धावा यायला हव्यात. आत्मविश्वासाने खेळ करायला हवा. तितकासा खेळ सध्याच्या घडीला झालेला पाहायला मिळालेला नाहीये. पुढचा बॉल खोला टाकला. चारी मुंढ्या चित केला. पिंक स्पॉट वरती टाकलेला गेलेला हा चेंडू पिंक पॉइंट यॉर्कर. फलंदाज बाद. अजय भगत मैदानाच्या आतमध्ये वॉड बॉलिंग, फॅन्टास्टिक बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. मुंबईचा वडापाव, लोणावळ्याची फेमस आहे चिकी. मुंबईचा वडापाव, लोणावळ्याची फेमस आहे चिकी. या गोलंदाजाच्या समोर फलंदाजी अक्षरशः पडली आहे फिकी, पडली आहे फिकी. धावा आलेल्या नाही आहेत, रन्स आलेले नाही आहेत, विकेट प्राप्त केल्या त्या गोलंदाजाने. काय बॉल टाकला ना. चारी मुंढ्या चित केलं फलंदाजाला आणि विकेट प्राप्त करत असताना आपण पाहिलंय. स्कोर कार्ड वरती धाबा टक्के 11. फलंदाज बाद झाले 3. एकंदरीत एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय आणि केवळ हजेरी लावण्याचं कामकाज करतोय. 10 बॉल आणि 34ची आवश्यकता. सामन्यामध्ये 10 चेंडू आणि 34 धावा. सामना दूर चाललाय. मॅच आता मात्र दूर चालली आहे. क्रिकेटचा खेळ क्षणाक्षणाला रंग बदलणारा हा खेळ पाहायला मिळाला. उपसभापती चषकामध्ये आपण आहोत. खऱ्या अर्थानं सभापती साहेब नेहमीच म्हणत असतील की राजकारणामध्ये एका मताला. यावेळेचा बॉल ऑन साइडला केलाय. हवेच्या लाटांवरती स्वार होत चेंडू सीमा रेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना मितील धावा 6. हा लाईट षटकार. मात्र मैदानाच्या आतमध्ये आला आणि त्याने प्रतिस्पर्ध्याला जरूर सांगितलं असेल, रुको जरा सबर करो, बोलाताना धक्काबुक्की नहीं करने का. आल्या आल्या त्याने षटकार ठोकला. संघाची धाव संख्या 17. 17 ऑन दी बोर्ड. 17 धावा धावफलकावरती आहेत. रन्स आल्यात, धावा येऊ लागल्यात. आता मात्र वेगाने पुढे. यावेळेला देखील ऑन साइडला केलाय. जिथे डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय क्षेत्ररक्षक आहे. केवळ एक सिंगल, एकापेक्षा जास्तीचे काय नाहीये. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या जिथे 18 धावा धावफलकावरती. येणारे बॉल आहेत ते 8 बॉल मध्ये 27 ची गरज. 8 चेंडू आणि 27 धावा. 8 बॉल 27 धावा. येणाऱ्या 2 बॉल वरती जर कदाचित मोठे स्ट्रोक आले ना तर शेवटच्या षटकामध्ये जर का मॅच गेली तर एक चांगला सामना निश्चित पाहायला मिळेल. शेवटच्या बॉल पर्यंत कदाचित हा सामना गेला तर चुरशीचा सामना पाहायला मिळणार. एक हाय व्होल्टेज ड्रामा, खूप मोठी फाईट आणि वातावरण टाईट केलं या सामन्याने. पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज अजय भगत पुन्हा एकदा. यावेळेला लोअर फुल टोज होता. नाखुश, नाराज, हताश असेल फलंदाज.
मोठा स्ट्रोक येऊ शकलेला नाहीये. इथे घडतंय तरी काय, धावा मिळतील त्या 4, नशिबाची साथ. हा आलाय एक संजीवनी देणारा चौकार. सामना इथे बनू लागलाय, चौकार आलाय. संघाची धावसंख्या 22 धावा, 22 ला 3 बाद. जिथे येणारे 7 बॉल, आता मात्र 23 ची गरज. 7 बॉल आणि 23 धावा. शेवटच्या बॉल वरती कदाचित मोठा स्ट्रोक आला तर शेवटच्या षटकामध्ये मॅच बनू शकते. सामन्यामध्ये शिरकाव केलाय त्या अरुष 11 जीतवाई जीते या टीमने. चुरशीचा सामना, कमालीची मॅच. डाव्या यशी वरती इथे मात्र चेंडू दिशाहीन राहिलाय. प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती येणारी गाडी चुकून प्लॅटफॉर्म नंबर 2 वरती जावी ना, असाच काहीसा प्रकार आणि प्रताप मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. रन्स येत असताना संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने जिथे 23 बनल्यात, येणारे 7 बॉल आणि 22 ची आवश्यकता. 7 चेंडू आणि 22 धावा. गोलंदाजी वेगाने जरूर झाली, परंतु या षटकामध्ये रन्स देखील तितक्याशा आल्यात अजय भगतच्या अगेन्स्ट. पुढचा बॉल घेऊन अजय पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. प्रेम मात्रे यावेळेला लोड फुलटोज आहे. इथे चुकी केली आहे गोलंदाजाने. वेगवान चेंडू हाताला जरूर, परंतु तो देखील आपण पाहिला तर तो वरती असणारा चेंडू होता. बॅकफूट वरती होते फलंदाज. डीआरएस कॉल इथे करण्यात आला आणि अर्थात डीआरएस ची चाचपणी निश्चित होईल. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमची मागणी करण्यात आली बॅटिंग टीमच्या माध्यमातून. 23 बनल्यात, 7 बॉल 22 ची आवश्यकता असणारी ही मॅच. अगदी कमालीचा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. नो बॉल, नो बॉल. कहानी में ट्विस्ट, कहीं जीत बाकी है, कहीं हार बाकी है. अभी तो जिंदगी का सार बाकी है. यहां से चले नई मंजिल के लिए. ये तो एक पन्ना था, अभी तो किताब बाकी है. मॅच मध्ये खूप काय बाकी आहे. कधी उतार चढाव, कधी इथे कधी तिथे, कधी जित्याला, कधी मैदानाच्या आतमध्ये हा सामना, कधी जातोय तो शिवकरला. शिवकर आणि जिते. 7 बॉल 21 ची आवश्यकता. 7 चेंडू 21 धावा. यष्टीरक्षकाचा कौतुक करायलाच हवं, कारण लोअर फुलटोस बॉल त्याने गॅदर केला, अन्यथा चौकार पाहायला मिळाला असता. शेवटचा चेंडू आणि फ्री हिटचा बॉल राहील. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. फ्री हिटचा बॉल गोलंदाजी मार्क मध्ये गोलंदाज दाखल होत असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल अजय भगत. यावेळेला डाऊन द ग्राउंड केला. इथे एक धाव कंप्लीट केली. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतोय. सेकंड रन साठी पलटल्यात वेगाने. सेकंड रन देखील कंप्लीट करण्यात आली आहे. कहाणी में ट्विस्ट. येणारे 6 बॉल 19 ची गरज. 6 चेंडू आणि 19 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊया, डीजेकडे जाऊयात, एक मधुर संगीत ऐकूयात. असा गेलो आणि असा आलो. येणारे चेंडू आहेत ते 6 बॉल मध्ये 19 ची गरज या सामन्यामध्ये. 6 बॉल 19 धावा. कार्लस ब्रॅथवेटने हा कारनामा क्रिकेटमध्ये नोंदवत असताना आपण पाहिलंय. विश्वचषकाच्या अंतिम मॅच मध्ये जिथे कार्लस ब्रॅथवेटने बेन स्टोक्सच्या अगेन्स्ट या धावसंख्येचा पाठलाग केला होता. 4 बॉल वरती 4 लगातारचे षटकार ठोकत असताना कारनामा त्याने केलेला आपण पाहिलंय. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळेल तर नशिबाचा खेळ आहे, परंतु प्रयत्न इतके करा ना की परमेश्वराला देणं भाग पडेल. परमेश्वराला देणं भाग पडेल. 6 बॉल 19 ची गरज. गोलंदाजी मार्कमध्ये सूरज भगत दाखल होत असताना पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 19 धावा. स्ट्राईक एंड वरती बॅटर अर्थात पाहायला मिळेल तो जिथे मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला प्रेम मात्रेला आपण पाहतोय. डावखुऱ्या हाताचा बॅटर एक षटकार त्याने ठोकलाय.
डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर त्याच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळालाय. पुढे काय वाढून ठेवलंय. 6 चेंडू आणि 19ची गरज. 6 चेंडू आणि 19 जावा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पुढचा चेंडू अराउंड विकेटने. पहिला बॉल बॅटची लिडिंग एज. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. फलंदाज बाद. करत असताना आपण पाहतोय बाळांनो, गणपती बाप्पाला तुम्ही नाचवताय परंतु हा विसर्जन करणारा गणपती बाप्पा नाहीये. स्वतः काळजी घ्या. संघाची धावसंख्या ती 26-26ला 4. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. 5 बॉल आणि 19ची गरज असताना सूरजचा हा बॉल थेट यस्टनचा वेट. फर्निचर डिस्ट्रॉय. यू मिस. आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय. गोलंदाज बाद. एका मागोमाग एक फलंदाज बाद झालेत. 26ला 5वा धक्का इथे दिलाय. अमेठी युनिव्हर्सिटी शेजारीच आहे. असंच वाटू लागले की तू चल मैं आया. हजेरी लावून घरी. फलंदाज तसेच काही अंशी बाद होत आहेत. एका मागोमाग एक फलंदाज बाद होत असताना आपण पाहत आहोत. येणारे 4 बॉलचा खेळ शेष राहिला. 19ची गरज आहे या मॅच मध्ये. 19ची आवश्यकता आहे सामन्यामध्ये येणाऱ्या 4 बॉल वरती. विशाल गायकवाड नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना विशालला विशाल कामगिरी इथे करावी लागेल. 15व पर्व या स्पर्धेचा आपण पाहतोय. हाफ ट्रॅकर कमी गतीने टाकला. बॅकअप द लेन पाहायला मिळाला. पडल्यानंतर वळण घेणारा चेंडू थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. लगातारचे 3 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आलेत. गोलंदाजाला ज्यावेळेला प्रतिस्पर्धी संघ सुस्थितीमध्ये होता, धावा येत होत्या, अशा प्रसंगी आला आणि अर्थात या षटकामध्ये अद्याप त्याने धाव खर्च केलेली नाहीये. पुढचा बॉल कमी गतीने लोअर फुल टोज. इथे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. 1 मोर विकेट डाऊन. 3रा धक्का या षटकामध्ये. एकंदरीत फलंदाज बाद झाले ते 6. फलंदाज बाद होत असताना आपण पाहत आहोत 26 धावा धावफलकावरती आहे. 26 ऑन दी बोर्ड. 26 धावा धावफलकावरती असताना आणखीन एक धक्का इथे दिलाय. मैदानाच्या आतमध्ये चालू तर चालू काय होता, अर्थात पूर्वार्धामध्ये जी धावांची लयलूट पाहायला मिळाली होती, इथे धावांचा दुष्काळ आहे. विकेट प्राप्त केल्यात गोलंदाजांनी. 26ला 6 फलंदाज बाद होत असताना आपण पाहत आहोत. एका मागोमाग एक फलंदाज बाद झाल्यात. क्रिकेटमध्ये धावा गोळा करण्यासाठी पार्टनरशिप बिल्ड करावे लागते. सूरज मात्रे मैदानावरती आलाय. जास्त काय राहिलेलं नाही आहे मॅच मध्ये. हा बॉलवर फुल टोज. आणखीन एक कॅचिंग प्रॅक्टिस. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. 4 फलंदाज बाद एकाच षटकामध्ये. ला 7वा धक्का. 5-4 पाहायला मिळेल का, किंबहुना हॅट्रिक पाहायला मिळेल का, याची चर्चा होऊ लागली आहे. आणि अन्यथा मयूरजी पाटील या षटका या बॉल वरती काय काय निर्भर आहे पहा.
विकेट घेतली तर विकेट हॅट्रिक होणार आहे, विकेट घेतली तर फायफर कंप्लीट होणार आहे आणि विकेट घेतली तर मेडन ओव्हर देखील कंप्लीट होणार आहे. शेवटचा बॉल उजव्या सीच्या बाहेर, परंतु मेडन ओव्हर कंप्लीट झाली आहे. या स्पर्धेमध्ये आणखीन एक निर्धाव षटक, जे मात्र पहिलं निर्धाव षटक टाकणारा सूरज भगत याच्या नावावरती हा कारनामा पाहायला मिळालाय. 4 विकेट घेतल्या आणि निर्धाव षटक देखील त्याने हाताळलं. चला मॅच संपली. नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. आर्यन स्पोर्ट चिरले आणि त्याच्या अगेन्स्ट करण जाडे. टॉस झालाय त्या मॅचचा. या आपण सामन्याकडे वळूया. त्याआधी प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. अर्थात